22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि 2 ऑक्टोबरला ही शारदीय नवरात्र संपणार आहे। बघता बघता नवरात्रीचा सण हा सांगतेकडे वळत आहे। नवरात्रीचे 9 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते। देवी आपल्या घरात विराजमान होते आणि 9 दिवस आपण मनोभावे आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो, घटाची पूजा करत असतो। देवी आईच्या 9 रूपांचं पूजन या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये केलं जातं। आता नवरात्रीचा सण हा सांगतेकडे वळत असून 2 ऑक्टोबरला हा नवरात्रीचा सण समाप्त होणार आहे आणि 30 सप्टेंबरला असणार आहे। नवरात्रीतील दुर्गाष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळे याला महाअष्टमी असं म्हणतात। नवरात्रीत 8व्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते। महागौरीचे हे दुर्गेचे 8वे स्वरूप असून या दिवशी तिची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना आनंद व भाग्य प्राप्त होतं असं मानलं जातं। देवी महागौरी हे दुर्गेचं एक अत्यंत पवित्र आणि तेजस्वी रूप आहे। तिला अत्यंत पांढरं असेही भाषांतरित केलं जातं, जे तिची शुद्धता आणि सौंदर्य दर्शवितं। या दिवशी महागौरीची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे। तिच्या पूजेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते असं सुद्धा मानलं जातं। तर बघा मैत्रिणींनो, महागौरीशी संबंधित रंग गुलाबी आहे, म्हणजेच या दिवशीचा रंग असणार आहे गुलाबी, जो वैश्विक प्रेम, स्नेह आणि सुसंवादाचं प्रतीक मानण्यात येतो। या दिवशी देवी महागौरीला नारळ अर्पण केल्यानं भाग्य आणि आनंद मिळतो असं मानलं जातं। त्याच्यानंतर बघा, या येत्या 30 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे दुर्गाष्टमी। हा नवरात्र उत्सवातील खूप महत्त्वाचा दिवस असा मानला जातो आणि या दिवशी आपण दुर्गा देवीच्या महागौरी रूपाची पूजा करत असतो। तर ही पूजा करत असताना आपण या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी काय करतात, तर कन्यापूजन देखील करत असतात। नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी आणि नवमी या 2 तिथींना खूप महत्त्व दिलं जातं। नवरात्रीचा 8वा दिवस ज्याला महाअष्टमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। पुराणिक कथेनुसार असं मानलं जातं की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे त्या तिथीला विशेष महत्त्व आहे। जो कोणी या दिवशी माता दुर्गेची भक्तिभावाने श्रद्धेने पूजा करतो, देवी त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशी मान्यता आहे आणि त्या भक्ताला देवीचा विशेष आशीर्वाद हा मिळत असतो। तर नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही अतिशय शुभ मानली जाते। या दिवशी निर्जल उपवास केल्यानं आपल्या मुलाबाळांचे आयुष्य वाढते। तसंच या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून देवी दुर्गेला म्हणजेच माता गौरीला लाल चुनरी अर्पण निश्चितच करावी। तसंच या दिवशी ज्यांचा नवरात्रीतील 9 दिवसांचा उपवास नसतो, असे अनेक भक्त देवीला फुले, फळं तसंच विविध वस्तू अर्पण करून या दिवशी उपवास करत असतात। तसंच या दिवशी विशेष पूजा आणि प्रसाद म्हणजेच नैवेद्यसुद्धा या दिवशी केला जातो आणि म्हणून आपल्याला 30 सप्टेंबरला म्हणजेच दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला हा एक खास नैवेद्य अर्पण करायचा आहे। तर हा नैवेद्य अर्पण केल्यानं कुलदेवी माता दुर्गा माता महागौरी ही आपल्यावरती प्रसन्न होते। तिच्या कृपेने घरात सुख संपत्ती हळूहळू येऊ लागते आणि कुलदेवीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद हा मिळत असतो। देवीचा आशीर्वाद हा मिळत असतो। कुलदेवीचा वरदहस्त कायम आपल्या घराण्यावर, आपल्या मुलाबाळांवर राहतो आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते। तर असा कोणता खास नैवेद्य आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी म्हणजेच आपल्या कुलदेवीला माता गौरीला अर्पण करायचं आहे, तसंच हेच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता महागौरी असं नक्की लिहा। चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। नवरात्रीचे 9 दिवस हे खूप महत्त्वाचे मानले जातात, कारण या दिवसात आपली कुलदेवी आपल्या घरात आलेली असते। सूक्ष्म स्वरूपात आपल्या कुलदेवीचा वास असतो आपल्या घरामध्ये। या 9 दिवसामध्ये
साक्षात कुलदेवी आपल्या घरात राहत असते. नवरात्रीचा हा सण साक्षात आपल्या घराण्याच्या कुलदेवीला म्हणजेच माता जगदंबेला समर्पित असतो. कुलदेवी ही आपल्या घराण्याचं, आपल्या कुळाचं कायम रक्षण करत असते आणि त्यामुळं आपल्या कुलदेवीचा कुळाचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कुळाचार म्हणजेच आपल्या देवीचा मान सन्मान करणं असं होय. तर बघा, यामध्ये आपली कुलदेवी आपल्या मुलाबाळांचं, आपल्या घराण्याचं रक्षण करत असते. म्हणजेच आपल्या घराण्याचं सर्व नकारात्मक शक्तीपासून रक्षण करत असते. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्या घराण्याचं, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं हे रक्षण मात्र आपली कुलदेवी करत असते. म्हणूनच आपण या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याकडून जितकं शक्य आहे तितकं आपण कुलाचार हा देवीचा करायचा आहे. म्हणजेच आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याकडून भरली गेली पाहिजे. ओटी भरणं हे अतिशय शुभ आणि आवश्यक मानलं जातं. म्हणून जर तुम्ही अजूनही आपल्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर दुर्गाष्टमीच्या, महाअष्टमीच्या दिवशी कुलदेवीची ओटी नक्की भरा. ओटी भरल्यानं देवीचं चैतन्य आपल्या घरात स्थिर होतं, कुटुंबात शांती आणि सौख्य वाढतं आणि सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आपल्या घरामधली. जर आपण अगदी मनोभावे नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा, उपासना जर केली असेल तर कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावरती राहतो असं सुद्धा मानलं जातं. मैत्रिणींनो, 30 सप्टेंबर मंगळवारी महाअष्टमी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला हा एक खास नैवेद्य दाखवायचा आहे. आता आपण सर्वांनी नवरात्रीचे झालेले 7 दिवस कुलदेवीला नैवेद्य हा अर्पण केला असेल तरीही आपल्याला देवीला अत्यंत आवडणारा असा हा एक नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे या महाअष्टमीच्या दिवशी. तर मग काही जणांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे. तर काय करायचं आहे बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेचा टाक किंवा फोटो किंवा मूर्ती असतेच. तर तिथं तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा ठेवू शकता. आता आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी आणखीन एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करून तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती महाअष्टमीला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती कुंकुमार्चन करू शकता. महाअष्टमी हा नवरात्रीतील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. म्हणून या दिवशी तुम्ही कुंकुमार्चनची सेवा अजिबात चुकवू नका. ही सेवा अवश्य करा. त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी आणखीन एक महत्त्वाचं काम केलं जातं आणि ते म्हणजे कन्यापूजनाचं. तर मैत्रिणींनो, या दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्ती कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 9 मुलींना घरी बोलवून त्यांची देवी स्वरूप पूजा करून एखादा गोड पदार्थ खायला देऊ शकता किंवा काही जण जेवणसुद्धा बनवतात. तसंच मुलींचं कन्यापूजन करून निरोप देताना त्यांना एक भेटवस्तू आणि दक्षिणा 11 रुपये किंवा 21 रुपये किंवा तुमच्या यथाशक्ती दक्षिणा जी आहे तर ती दिली जाते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद जो आहे तर तो घेतला जातो. असं केल्यानं सुद्धा तुमची कुलदेवी ही तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद ती देत असते. तर मैत्रिणींनो, आपण या गोष्टी सर्व या महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला करायच्याच आहेत आणि आपल्याला या महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला एक खास नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे. तर या दिवशी तुम्हाला बघा, कुलदेवीला तांबूल जो आहे तर तो अर्पण करायचा असतो. आता तांबूल तुम्हाला जिथं पान शॉप आहे तर त्या ठिकाणी मिळून जाईल. तुम्हाला देवीसाठी तांबूल बनवून मागितलं तर तिथं दिलं जातं. आता तांबूल म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे नक्की काय असतं. तर तांबूल म्हणजे विड्याचं पान असतं आणि त्या पानावर कात, सुपारी, वेलदोडे, बडीशेप, गुलकंद अशा अनेक वस्तू घालून हा विडा तयार केला जातो आणि याला तांबूल असं म्हटलं जातं. तर हा तांबूल तुम्हाला कोणत्याही पान शॉपच्या ठिकाणी महिलांसाठी, लहान मुलांसाठी विड्याचे पान जे बनवलं जातं ना तर त्यामध्ये तंबाखूचा वापर हा केलेला नसतो. तर अशाच प्रकारचं विड्याचं पान म्हणजे तांबूल हा देवीसाठी तांबूल आपल्याला आपल्या कुलदेवीला नैवेद्य म्हणून या दिवशी ठेवायचा आहे, अर्पण करायचं आहे. आता आपण
अष्टमीच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा तांबूल नैवेद्य म्हणून देवी मातेला अर्पण करू शकता, आपल्या कुलदेवीला अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून। आता हे तांबूल अर्पण केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा तांबूल तिथून उचलून घ्यायचा आहे आणि घरात सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे। आता ज्यांचा नवरात्रीचा उपवास आहे त्यांनी सुद्धा प्रसाद म्हणून तांबूलचा एक छोटासा तुकडा खाल्ला तरीही चालतो। आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की माझा उपवास आहे आणि हे तांबूल मी खाऊ शकत नाही, तर तुम्ही नाही खाल्लं तरी चालेल। त्यातला थोडासा तुकडा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून उपवास सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो प्रसाद म्हणून खाऊ शकता। परंतु चुकूनही तुम्हाला हा तांबूल फेकून द्यायचा नाही किंवा कचऱ्यातही टाकायचा नाही, तर हा तांबूल आपल्याला घरातल्या सर्व व्यक्तींनी खायचा आहे। आता हा तांबूल प्रसाद म्हणून घरातील व्यक्तींनीच खायचा, कारण आपण हा तांबूल आपल्या कुलदेवीला नैवेद्य म्हणून अर्पण केलेला होता, म्हणून हा तांबूल फक्त घरातील व्यक्तींनीच खायचा आहे, बाहेरच्या व्यक्तींना आपण द्यायचा नाही। त्याचबरोबर या दिवशी दुर्गाष्टमीला महाअष्टमीला देवीला एक खास पदार्थ बनवला जातो, तो म्हणजे मखाण्याची खीर। बघा मैत्रिणींनो, जर आपल्याला देवीला मखाण्याची खीर ही अत्यंत प्रिय आहे आणि जरी तुम्ही नवरात्रीच्या बाकीच्या दिवसांमध्ये काही सेवा केल्या नसतील किंवा चुकून काही नैवेद्य अर्पण करायचा राहिला देखील असेल, तर या दिवशी मात्र आवर्जून तुम्ही मखाण्याची खीर तयार करून देवीला नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे। त्यामुळं देवी अत्यंत प्रसन्न होते आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असते। म्हणून आपल्याला या दिवशी तांबूल आणि मखाण्याची खीर या दोन गोष्टी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करायच्या आहेत। आणि ही मखाण्याची खीर देवीला अर्पण केल्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे। म्हणजेच या महाअष्टमीच्या दिवशी आपण जे दोन्ही नैवेद्य देवीला अर्पण करत असतो, तर ते फक्त घरातील सदस्यांनीच ग्रहण करायचे आहेत। त्याचबरोबर महाअष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी तुम्हाला नवरात्रीतील देवीसाठी करावयाच्या गोष्टी जर तुमच्या हातून अजून राहिल्या असतील, जसं की देवीची ओटी भरणं असेल, कन्यापूजन असेल, तर या गोष्टी या 2 दिवसामध्ये आवर्जून करून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो। जर तुम्हाला वेळ मिळाला नसेल किंवा काही कारणास्तव तुम्ही केल्या नसेल, तर तुम्ही या दिवसामध्ये या करून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये ज्यांनी उठता बसता उपवास केला आहे त्यांनी 30 सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी अष्टमीच्या दिवशी उपवास हा करायचा आहे आणि नवमीच्या दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबरला खंडे नवमीच्या दिवशी तुम्ही हा उपवास सोडू शकता। म्हणजे बऱ्याच जणांच्या मनात गोंधळ असतो की उठता बसता उपवास करणाऱ्यांनी देव उठायच्या वेळेला कोणत्या दिवशी उपवास पकडावा, तर ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ही सर्वांनी लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतर महाअष्टमीच्या दिवशी तुम्हाला देवीची ओटी भरणं, कन्यापूजन करणं, देवीचा दुर्गाष्टमीचा अत्यंत खास नैवेद्य अर्पण करणं आणि उठता बसता उपवास करणाऱ्यांनी उपवास पकडणं, या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आवर्जून या 2 दिवसामध्ये करायच्या आहेत। हा अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद। जय दुर्गे माते।